राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। जच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होयादी करण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग चौथा, रहस्यामधली तिसरी शंका, जी थोडीफार राहिली होती काल, तिथून चालू करू। म्हणजेच या अगोदर चाललेली जी शंका होती ते म्हणजे वृत्तीवर बांधणे फार कठीण आहे। काय वृत्तीवर बांधण्यासाठी कठीण आहे? ब्रह्म ऐक्य स्थिती, ब्रह्माचा बोध, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती होणं फार कठीण आहे। का कठीण आहे? अनेक जन्माचे जगताविषयी सत्यत्वान संस्कार आहेत आणि देहात्मबुद्धी आहे।
बुद्धी कशी आहे? देहात्म बुद्धी, देहालाच आत्म मानणारी अशी बुद्धी आपली होऊन बसलेली आहे आणि जगताचं सत्यत्व रूपानं संस्कार आहेत अनेक जन्मापासून. बुद्धीनेही तसाच आकार धरलेला आहे. म्हणून आता त्याच बुद्धीला की मी ब्रह्मरूप आहे असं जाणायला अवघड जाणारच की. मग त्यासाठी त्या बुद्धीनं सतत त्याच्या चिंतनात राहिलं तर काही अवघड नाही असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून अभ्यासी पुरुषाने म्हणजेच मुमुक्षुनं, अभ्यासू पुरुष मुमुक्षुने आपल्या अभ्यासाने देहादी पदार्थाच्या ठिकाणी असणारा, देहादी पदार्थाच्या ठिकाणी असणारा अहम आणि मम अध्यास हा बाधित झाला की नाही झाला याच्याकडे लक्ष द्यावं. आपल्या चित्तातून अहम अध्यास निवृत्त झालाय का नाही झाला याच्याकडे लक्ष द्यावं. याकडेच लक्ष ठेवणे श्रेयस्कर आहे. दुसऱ्याची परीक्षा करण्यात काळाचा अपयोग न करणे हेच भले आहे. दुसरा असाच आहे तसाच आहे हे करण्यापेक्षा आपल्या ठिकाणी काय राहिले ते निवृत्त करावं. आपण अगोदर चांगलं व्हावं, पण चांगलं झाल्यावर तर दुसऱ्याची कोणी बरोबरी तर करणारच नाही, दुसऱ्याबद्दल परीक्षा घेण्याची इच्छा होतच नाही. पण ज्ञान होण्याच्या अगोदर सुद्धा तशी वृत्ती असू नये असं शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या अधिकाराची उणी कारणं याच्यापेक्षा आपण आपल्यामध्ये काय उणी आहे ती भरून कशी निघेल याच्याकडे लक्ष द्यावं. हेच करणे चांगले. व्यवहारामध्ये अज्ञानी लोकांची साधक दशेत असलेल्या, साधक दशेत आहे पण त्यांच्याबद्दल साधुत्व बुद्धी संसारिक लोकांची होती. पंढरपूरला गेलेल्याच्या ठिकाणी, कारण तो दर्शनाला गेलाय म्हणून तो साधकच झाला की, पण त्यांच्या ठिकाणी सिद्धतेची कल्पना होती. विश्वास तसा वाटतो. कसा? प्रत्यक्ष प्रमाण आहे बरं काय. व्यवहारात अज्ञानी लोकांची साधक दशेत असलेल्या व्यक्तीत काय होते? साधुत्वाची बुद्धी होते की हा साधू झाला, हा साधू झाला, हा साधू आहे असं वाटतंय त्यांना. पण जो सहज स्थितीमध्ये मुक्त आहे त्याच्या ठिकाणी साधुत्व बुद्धी होत नाही. का होत नाही असे पाहण्यात आपल्याला येते प्रत्यक्षानं. पण सूक्ष्म विचार केला तर जिवंत स्थितीत सिद्ध पुरुषावर साधुत्व बुद्धी होत नाही आणि मेल्यावर मात्र त्याच्या ठिकाणी त्याचं काय देवळ बांधलं, पिंड बांधली की मग त्याच्या ठिकाणी मग साधुत्व बुद्धी होते. पण तो जिवंत असेपर्यंत त्याच्या ठिकाणी साधुत्व बुद्धी संसारिकाची होत नाही. का होत नाही? तर जे शरीराचे मागे सांगितलं होतं एकदा, शरीराचे त्या ठिकाणी काय दोषच त्याला दिसतात आणि पिंडीमध्ये दोष दिसत नाहीत, त्याच्या मूर्तीमध्ये दोष दिसत नाहीत. मग त्या ठिकाणी सहज त्याच्या ठिकाणी साधुत्व बुद्धी होते. गुरुजीने एक दृष्टांत सांगितला होता. म्हणले गुरु आणि शिष्य दोघं होते, संन्यासी होते.
पण शिष्य असा दांडगा होता शरीरानं, आणि त्याचा चेहराही असा दरदरीत होता, गोरापान होता शिष्य. आणि त्याचा गुरु त्याच्या छातीलाच लागत होता, आणि नुसतं असं लकडेलं शरीर. आणि मग ते एका गावामध्ये काही निमित्तानं गेले, कथा कीर्तनासाठी गेले असते, तर तिथलचे लोक जी दक्षिणा देऊ लागले का, ती त्या शिष्यालाच देऊ लागले. तो झाडा दांडगा होता, ढेरी होती त्याला. त्यांना वाटायचं हेच महाराज येत. आणि जो सिद्ध गुरु होता त्याच्या कोणी पडत पडायचं पाया, नाहीतर नाही, त्याच्याच पायात त्याचीच मूठ भरायची पैशानं. मग ते गुरुला वाटलं मी याला माझ्या बरोबर ठेवायलो, आणि लोकांची भावना याच्यावरच बसायली, आणि लोक यालाच दक्षिणा द्यायलेत, मला काहीच देणार. मग त्याला म्हणले एक दिवशी, तू माझ्यासोबत येऊ नको घरी. ते म्हणलं काय झालं? म्हणलं अरे माझ्या पोटावर पाय पडायलाय ना, लोक तुलाच गुरु समजायला पैसे द्यायला लागले, तर तुला तर माहित आहे ना गुरु कोण आहे, शिष्य कोण आहे. ते म्हणलं हो तुम्ही माझे गुरुच आहेत ना, पण म्हणलं माया अदृष्टानं मला मिळालंय, तुम्ही काऊन मला आडवं यायला? ते म्हणलं मग तू एकटाच आहे, माया संग नको येऊ. असंच गुरुजीनं हा दृष्टांत सांगितला होता. तर मग ते गुरुजी काय म्हणले, गुरु तुला लोक द्यायलेत ना, त्याच्यात मै बटही राहू दे, याचे तर ये संग, पण त्याच्यात मै बटही म्हणला. तर मग तो हो भरला. मग त्याच्यात गुरुनं बटही केली त्या दक्षिणामध्ये, पण लोक गुरु त्या शिष्याच्याच ठिकाणी मानू लागले. असा सांसारिक लोकांचा काय भ्रम आहे. ते बाह्य लक्षणालाच महत्व देतात, आंतरलक्षणाला महत्व देतच नाहीत. असाच आमच्या प्रत्यक्षाला एक दृष्टांत आला होता. दोन ब्राह्मण होते. एक भागवतकार होता, आणि दुसऱ्याला बराबर सत्यनारायण सुद्धा करा येत नव्हता, दुसऱ्या ब्राह्मणाला. आणि मग त्या भागवतामध्ये त्याच्या सोयीसाठी त्याला तिनं ठेवून घेतलं की तू 7 दिवस इथं राह माझ्या हाताखाली. आणि मग ते राहिलं ना 7 दिवस. मग समाप्तीच्या दिवशी खूप लोक जमतात. मग ते दोघही तिथं स्टेजवर बसले. मग लोक याला बी देऊ लागले आणि त्यालाही देऊ लागले, है का नाही. मग याला बी 10 रुपये भेटले तर त्याला बी 10 रुपये भेटू लागले. मग जो भागवतकार होता त्याच्या पोटात पाय शिरले ना, म्हणला मला हे ईशला यायचे, तर मयातली भागीदारी त्याच्यात चालली. मग ती दक्षिणा तशी दिसायली की लगेच ते म्हणला नेहमी मला द्यावं लागते. भागवतकार त्याला काय म्हणला, मला नेहमी द्यावं लागते. आणि मग तितकं म्हणून तिथं काय जास्त बोलायत नाही, माणसं असतात ना. मग ते सगळं झालं गेलं, दोघाला तितकलीच दक्षिणा. आणि मग ते झाल्यावर ते त्याच्या खोलीत गेले, म्हणले मग हार देते ना. मग ते म्हणले मला ते अभिषेक करणारा म्हणला मला मिळाली, तुम्ही कसं काय मागायला? बटे खाऊन म्हणलात तुम्ही मव्वा, ती मला मिळालेली होती ना. ते म्हणलात मायामुळेच तुला मिळाली ना, मायापाशी नसला असतास तर मिळाली असती का? ते म्हणलं नाही बाबा, ती मला मिळाली, मी देणार नाही. लागले भांडणं त्याचे, तिथंच भांडणच लागले त्याचे. आणि मग सगळ्या गावात झालं काय झालं.
म्हणले दक्षिणामुळे भांडणं झालं. मग ते अभिषेक करणार गपचिप कसं बसन? म्हणते बाम, आम्ही दोघं बाम नाही तो. हा, त्याला लोकांनी दिलं, मला दिलं, मग मला आलं, त्याची त्याला गेलं. याच्यात बटे मयातच करायची काय गरज आहे? मला दक्षिणा मिळाली ना, मग माया दक्षिणातली बटे याला कशी देऊ मी? म्हणून आमचं त्या दक्षिणामुळे लागलं होतं भांडण. म्हणजेच हे कशामुळं असं होतंय? संसारिकाला कळत नाही कोण साधू आहे आणि कोण असाधू आहे. आता तो एक साधू आहे, भागवत सांगणारा साधू आहे, आणि अभिषेक करणारा थोडा साधू असतो. पण साधू पुरुषानं तरी त्याच्यावर कशाला नजर ठेवायची? म्हणजे त्याच्या ठिकाणी जे साधुत्व आहे तोही साधुत्व जाईल का नाही? पण या ठिकाणी जो खराच साधू असतो का, त्याच्या ठिकाणी साधुत्व बुद्धी सांसारिक जीव करीतच नाही. तिथं घेण्या देण्याचं काय नाही. खऱ्या साधूकड घेण्या देण्याचं काहीच नाही, माना अपमानाचं काही नाही. आणि मला साधुत्व स्वीकारा माझं, असंही त्याचं म्हणणं नसतंय. पण हे संसारिकाकडून सांगितलं की संसारिकाला ते कळत नाही, जाणता येत नाही. साधूचं साधुत्व हे जाणण्यासाठी एका साधूचं साधुत्व दुसऱ्या साधूला जाणता येत नाही, तर संसारिकाला जाणता येईल का? कारण ज्याच्या वृत्तीमध्ये ब्रह्म स्वरूपाचा आनंद आहे, ज्याची वृत्ती ही ब्रह्माकार झालेली आहे, ती वृत्ती जाणण्यासाठी दुसऱ्याला कशानं जाणता येईल? एखाद्याला देवानं भेट दिली आणि एकाला दिली नाही, आणि जर तो म्हणू लागला मला देवानं भेट दिली, तर त्याचा विश्वास कसा ठेवावा? कारण त्याला देवानं भेट दिलेली याला थोडीच कळाली, जाणता येत नाही ना. आपल्याला पडलेलं स्वप्न हे दुसऱ्याला पाहता येतं का? आपल्या स्वप्नाचे साक्षी कोण आहेत? आपणच आहे. आणि तसंच आहे, साधुत्व जाणायचं म्हटलं तर शास्त्र संस्कार एक असणं तर गरजेचंच आहे. पण त्याची संगती सुद्धा बहुत काल करावी लागते, तवा कळतंय हा साधू आहे म्हणून. ते बी कळालं तर त्यानं थोडंफार काहीतरी तसं काही म्हणला तर बरं, बोलून बी नाही, त्याची वृत्ती तशी आपल्याला कळावी लागते ना. आता एखाद्याची वृत्ती नाही ब्रह्माकार झालेली, पण तो जर तसे लक्षणं दाखवित असला तर कसं समजाव? काय काय ढंग बी मारतात ना, काय काय ढंगी असतात ना. जसं खाणार पिणार माणूस सुद्धा राम 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 म्हणतो, त्या राम राम म्हणण्यात काय अर्थ आहे त्याचा? आणि जर मग नवीन माणसाला नाही का वाटायचं, अहो हे नाम याच्या मुखातलं सोडितच नाही का काय की? अरे कशाचं आलंय, 4 वाजले की बिघडत ते. मग जवळ ते राम राम म्हणतोय तवर साधू वाटतो तो, आणि 4 वाजलं की असाधू होतो. कसं त्या ठिकाणी लक्षणा करावी? हा सत्पुरुष आहे म्हणून दुसऱ्याची वृत्ती कळणं, दुसऱ्याचा अधिकार कळणं फार कठीण आहे. म्हणून दुसऱ्याचा अधिकार बघण्यात वेळ घालूच नाही, आपला अधिकार आपण सिद्ध करण्यामध्ये वेळ घालावा, असं यांचं म्हणणं आहे. तो मृत झाल्यानंतर त्याच्या नावाची समाधी, देऊळ वगैरे झाले म्हणजे मग त्या पाषाणावर बहुतेक सर्वांची साधुत्व बुद्धी होती. कारण पाषाणाच्या समाधीत शारीरिक दोष मुळीच नसतात. जशी ही स्थिती आहे त्याचप्रमाणे बोधशून्य असूनही 4 अक्षरे पाहिलेला, बोधशून्य, काय ज्ञान नाही,
फक्त त्यानं 4 अभंग पाठ केलेले इथं आणि कीर्तन कसा बसा करतो, म्हणजे त्याला बोलता येतंय, कसं तरी फाटकं तुटकं बोलतो. ते अशी अज्ञानी लोक साधू असे मानतात. आता कसा बी महाराज येऊ द्या ना, त्याला काही कळत नाही. त्या अभंग तर घेतय पण अभंगा बोलत नाही. मग त्याच्या ठिकाणी कसं साधुत्व माना? विवेक वैराग्यादी साधनं तिथं दिसत नाही, विषयावर बोलत नाही, हसी मजाक करून 1 घंटा करमितो आणि पैसे लुबाडून घेऊन जातो. मग तशाच्या ठिकाणी साधुत्व बुद्धी मानतेत लोक. त्याच्या ठिकाणी म्हणतात महाराज होता, महाराज होता. कशाचा आला ते महाराज? तो डाकू होता. तो मला लुबाडून, शब्दानं लुबाडून काय केलं त्यानं? तो डाकू होता. म्हणून अज्ञानी लोक साधू असे त्याला म्हणतात, पण त्यापासून जीवभाव निवृत्त होऊन परमानंद प्राप्त होणे शक्यच नाही. कीर्तन कशासाठी ऐकायचं असतंय? जीवभाव हा परमानंद रूप व्हावा म्हणून असतंय. पण त्याच्यापासून काही फायदा होत नाही. आणि जीव ही ज्याच्यापासून काही फायदा होत नाही अशाच्याच नादी लागतंय. कोणाच्या नादी लागावं हे त्याला कळतच नाही ना. आणि जे खरं सांगतंय त्याचं तो ऐकत नाही. कामून होतंय असं असं, कामून करीत असतील असे जीव? पुण्य, निष्काम पुण्य नसतंय. आणि निष्काम पुण्य नसल्यामुळं बुद्धीवर मळ घनदाट साचलेला असतंय. आणि तोच मळ त्या ठिकाणी जाणण्याची शक्ती ही उपयोगात येत नाही. म्हणून कोण चांगलं कोण वाईट हे त्याला कळतच नाही. यालाच म्हणायचं अज्ञान. हे अज्ञानाचं पडळ त्याच्या वाऱ्याला असतंय. एखाद्याच्या डोळ्यावर मोतीबिंदूचं पडळ येतंय, मग ते चातपत चातपत चालतंय. तर लोक म्हणतात याला का दिसत नाही का काय, डोळे धडधड, आणि असं का पण चालतंय आंधळ्यावानी? आता त्याची त्याला माहीत की डोळ्यावर पडळ आलंय आणि रस्ता बराबर दिसत नाही, है का नाही? हे लोकाला थोडं दिसत आहे. त्याची त्यालाच आलेला रोग आहे ते. तसं अज्ञान ज्याची त्यालाच आहे, त्या अज्ञानामुळं सत्य वस्तूचं ज्ञान होत नाही. म्हणून अज्ञानी संसारिक कोणाच्या ठिकाणी नसलेला अधिकार जाणतो. मग या ठिकाणी काही प्रमाणे घेतली आहेत. कारण परमानंद प्राप्त होणे शक्यच नाही. केव्हा? जर तशापासून जर आपण बोध घ्यायला गेलो तर आपल्या ठिकाणी कोणताच फरक पडत नाही, म्हणजे परमात्मा तर कळतच नाही. मग वृत्तीवर बांधण्याचं तर लांबच राहील. अशाच विषयी एक प्रमाण घेतलंय विवेक चुडामणी मधलं ग्रंथातलं. वाघ वैखरी शब्द झरी, वाघ वैखरी त्याची वाणी, शब्द सारखी त्या ठिकाणी वाणी परमार्थामध्ये ती बोलत असते. पण शास्त्र व्याख्यान कौशलम, शास्त्रामध्ये कौशल्यही आहे आणि हमेशाही प्रतिपादन करतो. शास्त्रामध्ये कौशल्य आहे, शास्त्र सांगता येतंय त्याला. वैदुष्यम विदुषानाम तद्वत भुक्तये न तू मुक्तये. पण त्याच्यापासून काही सांसारिक बी फायदा होत नाही आणि परमार्थिकही फायदा होत नाही. कारण त्याच्या बोलण्यामध्ये वाक्पटुत्व आहे, पण दुसऱ्याच्या गळी उतरून देणं हे त्याच्याजवळ नसतंय. त्याची दयार्द अंतकरण वृत्ती नसते. त्यानं केलेला उपदेश
हा वाया जातो. का तर तो उपदेश त्याच्या अंतःकरणातून निघत नाही, कारण त्याला अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही. जरी तो सारखा बोलत असेल पण त्या बोलण्यामध्ये जर प्रभुत्व नसेल तर, म्हणजेच त्याचीच वृत्ती त्या स्वरूपाला जाणीत नाही, त्यालाच अनुभव प्राप्त नाही, तर दुसऱ्याला काय अनुभव देईल. असं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा महाराज आपले ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की पै तोंड भरो का विचारा. तोंड भरो का विचार. त्या श्लोकाचाच अर्थ आहे. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयाची थारा. भजन करतो, चाली म्हणतो, कीर्तन करतो, पण अंतकरणी विषयाचा थारा. मागे विषय गेलता का? गेलता एकदा काहीतरी. तरी नातुडे धनुर्धरा हे अर्जुना, असा पुरुष मला जाणू शकत नाही, कारण अंतकरणामध्ये सगळा विषयाचा बाजार आहे आणि मला तर भजतय पण विषय सोडित नाही, तर त्याला मी कसा प्राप्त होईल. माझ्यावर जर त्यानं सर्व भाव टाकला असेल तर मी त्याला जाणता येईल. मग माझ्यावर भाव तो कसा बसा टाकतो, पण त्याचा खरा भाव कशात आहे? विषयामध्ये. मग मी त्रिशुद्धी त्याला कधीच भेटत नाही. त्याने कितीही प्रयत्न करू दे, मी त्याला मिळत नाही. तैसा चित्ती अहन ठाऊ. तैसा चित्ती अहन, सगळं अहमच आहे चित्तामध्ये. आणि जिभे सकळ शास्त्राचा सराव, पण जिभेवर सगळ्या शास्त्राचा सराव आहे. ऐशेनी कोळी एक जन्म जावो, असे कितीही जन्म त्यानं केलं तरी परी न पाविजे माते, ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही, तो मला प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वरी मधल्या 15व्या अध्यायामधल्या ओव्या त्या. ज्ञानयोगा सांगताना भगवंत असं अर्जुनाला सांगितलं होतं की तुला कोण प्राप्त होतंय, तर ते म्हणले हे असे प्राप्त होत नाहीत. हे कसे प्राप्त होत नाहीत ते सांगितलं याच्यात. आणि मग कसे प्राप्त होतात? जे सतत दिनरजनी माझेच पावाडे करतात तेच मला प्राप्त होतात. याप्रमाणे श्रुत्यानुसार संस्कृत प्राकृत वचने बहुत आहेत. हे सर्व सांगण्याचे तात्पर्य इतकेच की सद्गुरूद्वारा श्रवण केलेल्या महावाक्य विचाराने मुख्य व बाद समानाधिकरण अहम ब्रह्मास्मी असा निसंदेह दृढबोध करून घेण्यास बाकीच्या जगाच्या उठाठेवी टाकून आपण आपल्या भावामध्ये दक्ष असावं. बाकीचा सगळा उठाठेव सोडून द्यावा. दुसऱ्याच्या परीक्षा घेण्यात आपलीच त्या ठिकाणी नापास होण्याची वेळ येत असते. म्हणून आपण आपलीच परीक्षा घेतलेली बरी. मग सद्गुरूद्वारा श्रवण केलेल्या महावाक्य विचाराने तत्वमसी अहम ब्रह्मास्मी या वाक्याने बाद समानाधिकरण द्वारा अहम ब्रह्मास्मी असा निसंदेह बोध करून घेण्यास तत्पर राहावं. कारण जीवाला बाद समानाधिकरणच करावं लागेल. कुटस्थाचं मुख्य समानाधिकरण आहे, पण आभास बुद्धीच्या कक्षेत आल्यामुळं, संसाराच्या कक्षेत आल्यामुळं त्याचा अहमभाव गेलेला होता. अहमभाव बुद्धीच्या कक्षेत आल्यामुळं संसार धर्म तो माझे मानू लागला, म्हणजे त्याचा स्वरूपाचा विसर त्याला पडलाच होता. मग शास्त्र संस्कारानं, सद्गुरूच्या बोधानं जर त्याला ज्ञान झालं तर त्या ज्ञानावर त्यानं
प्रभुत्व म्हणजेच ठसा बसवावा अहम ब्रह्मास्मीचा, मी ब्रह्मरूपच आहे असं म्हणावं. असं म्हणणं त्याला मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होणं म्हणजे बाध समानाधिकरण करून घेणं आहे. कारण बाध समानाधिकरणच होणार आहे जीवाचं. मुख्य समानाधिकरण कुटस्थाचं होतं ब्रह्माशी, आणि जीवाचं ब्रह्माशी बाध समानाधिकरण होतं. म्हणून पुष्कळ बहिर्मुख संसारिक लोक बाध शब्दाचा अर्थ नाश असा करतात. हे आपलं झालंय, है का नाही? मग बाध या शब्दाचा अर्थ नाश नाही. जर खेळामध्ये एखादा बाध झाला, त्याला मेला म्हणतात, पण मरतो का तो? नाही म्हणले ते मेलेला गडी आहे. मेलेला आहे म्हणजे बाध असा अर्थ करायचा असते. मेला म्हणजे त्याची मोठमातीच करायची का? ते खेळातून काय झालाय, पदच्युत झालाय, म्हणून तो खाली बसलाय. त्याला तिथं एंट्री नसती खेळायची. ते खेळामधले नियम आहेत आणि त्या नियमामुळे त्याला बाध असं म्हणतात, है का नाही? पण डायरेक्ट त्याला मेला म्हणतात, मेलेला गडी. मेलेला म्हणजेच बाध झालेला. असं बहिर्मुख लोक तसा अर्थ इकडं करत नाहीत. शास्त्रानं जो बाध शब्द वापरलाय तो कसा आहे बाध शब्द, त्याला तात्पर्य कळालेलं नसतं. बाध म्हणजे नाशच शब्द धरतो. म्हणून बाधाचा अर्थ नाश असा समजतात. असा अर्थ मानला, जर तसा अर्थ मानलाच तर काय होईल, म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुषास जगत भान होऊच नाही. बाध या शब्दाचा अर्थ जर नाश केला तर ब्रह्मज्ञानी पुरुषाला जगतच दिसू नये. का म्हण? त्यानं काय केलाय, बाध केलाय जगाचा. मग जगाचा बाध केला म्हणजे जग दिसूच नाही का? खेळातला गडी मेला म्हणजे तो दिसूच नाही का? असं होईल. असे आपोआपच ठरते. असाच अर्थ निघल ना. तसा अर्थ जर केला तर मग अशा लोकांपुढे तुम्ही कोणतीही सिद्धी पुरुष आणा, अशा लोकांपुढं किती बी सिद्ध पुरुष, किती ज्ञानी पुरुष आणा, मुक्त पुरुष आणून उभा करा, तरीही त्याबद्दलही या साधूचे जगतभान आणि रागलोभ इत्यादी कोठे गेले आहे असंच म्हणणार ते. एखादा महात्मा जरी आणून तशा पुरुषापुढे उभं केला तरी तो म्हणणार नाही हा महात्मा आहे म्हणून. कारण त्याच्या ठिकाणी त्याला क्रोधच दिसणार. कारण ते जे देहाचे धर्म आहेत का तेच धर्म त्याला दिसणार. अंतर्लक्षण जे असतात साधूचे ते त्याला जाणता येणार नाहीत. आणि जोपर्यंत ते नष्ट झाले नाहीत, साधूचे जगतभान आणि रागलोभ इत्यादी कोठे नष्ट झाले आहेत असाच तो म्हणणार. आणि जोपर्यंत ते नष्ट झाले नाहीत तोपर्यंत त्या साधूंना मोक्ष झाला म्हणता येत नाही. अर्थ काय तो मोक्षवान म्हणण्यात तरी असं ते म्हणतात. अहो काय तर म्हणतात, तुम्हाला ज्ञान झालंय ना मग भगवे कपडे कसे नाहीत तुमच्या अंगावर. म्हणजे असा संसारिक जीवाचा समज आहे की ज्ञान झालेला माणूस संन्यास घेतो. पण त्याला असं वाटत नाही की तुकाराम महाराजांनाही ज्ञान होतं, त्यांनी कुठं संन्यास घेतला होता. म्हणजे कपड्यावरून संन्यास वृत्ती मानायची का? आता कपडे तर हे बाह्य रक्षण आहेत ना. अहो भगवा कापड काय आणि पांढरं कापड काय, कापसाचंच आहे ना. आणि त्याच्यावर दिलेला ते रंग आहे, त्या कापडावर दिलेला आहे का नाही. मग त्या रंगावरून समजायचं का हा साधू आहे म्हणून.
आणि जर तसं मानायचं असेल तर भिंतीवर काढलेल्या सर्पालाही भीती वाटावी, भिंतीवर काढलेल्या सर्पाची सुद्धा भीती वाटावी. त्याची तर भीती वाटत नाही. तो तर म्हणतो ना हे भिंतीवरला साप आहे, ते चावत नाही, ते कळत आहे त्याला. आणि भगव्या कपड्यावालाच महाराज आहे, पांढरा कपड्यावाला साधू नाही, असं का म्हणून म्हणत असते. कळत आहे ना, मग का असं कळत आहे. या म्हणण्यात तरी अर्थ काय आहे? त्यांच्या म्हणण्यात की अज्ञान अवस्थेमध्ये तो त्याचेच नियम करतो, तो शास्त्रानं सांगितलेले नियम तो पाळीतच नाही. मग शास्त्र काय सांगतंय, आपण काय बोलायलो, याचा त्याचा काही ताळमेळ नसतो. म्हणून त्याला जसं आवडतंय तसे ते नियम करतंय. त्याला जसं त्याच्या आवडीवर नियम असतात, है का नाही? कारण देवाला तर निवेद दाखवायचा आहे, पण एका घासाचाच निवद करायचा आणि तेच दाखवायचा. आणि याला तर तशा 2-3 चपात्या लागतात. देवालाही मोठाच निवद असावा ना. देव याच्यावर मोठाच असेल ना, मग देवाला याच्यापेक्षा जास्त लागत असेल ना खाला. पण ते एका घासाचा निवद करते, म्हणजे त्याच्या दाखवायचा तर खरी निवद, देवाला द्यायचं तर खरी, पण एका घासाचाच द्यायचा. का म्हणून तसं? तो का खातो का काय, मग तितकाच का दाखवितो? आणि सगळ्याची तसे निवद झाल्यावर सगळ्या गावाची ते मग त्याचं पोट भरत असन, पुन्हा तशी बी सप्लाय मारायची. एका घरचा निवद थोडाच येतोय त्याला. म्हणजे काहीतरी आपल्याच बुद्धीनं तो नियम ठरवितो आणि नारळ फोडतो, एकच कुटका तिथे ठेवतो, बाकीचं नारळ घरी येऊन येतो. आता ते देवाला फोडलंय का येणंच याच्यासाठी फोडलंय? घेतलं देवाच्या नावानं आणि आणलं घरी, आता ते कसं पावन होईल? म्हणजेच अज्ञानी ज्या कर्मात असतो का, त्या कर्माचं त्याला ज्ञान नसतंय. उगं करायचं म्हणून असतंय ते जगापुरतं. ह्या जगामुळं केलेला परमार्थ आहे. जगामुळं केलेला परमार्थ आहे, तो देवामुळं परमार्थ नसतो. देवासाठी केलेला परमार्थ तो निराळाच, आणि जीवानं जगतामुळे केलेला परमार्थ तो निराळाच, है का नाही? तो त्याच्या समजुतीनुसार असतो. पण ज्याला आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे त्याचा परमार्थ काहीतरी निराळाच आहे. ते विवेक वैरागी साधनं झाल्याशिवाय कळत नाही, अंतर्मुख झाल्याशिवाय कळत नाही. आत्मज्ञान कशाला म्हणतात, ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात, अनिर्वचनीय ख्याती कशाला म्हणतात, हे कळाल्याशिवाय खरा परमार्थ काय आहे, खरा देव कसा आहे, हे अंतरंग झाल्याशिवाय, अंतरंग साधन केल्याशिवाय, अंतरंग स्थितीत आल्याशिवाय परमार्थच कळत नाही. म्हणून संगतीमध्ये हे सगळं कळत असतं. या म्हणण्यात, त्याच्या सांसारिक जीवाच्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नसतो असे तो म्हणणारच. पण हे लोक समजतात त्याप्रमाणे बाद शब्दाचा नाश होणे किंवा न दिसणे असा अर्थ शास्त्रकारास अभिप्रेत नाही. शास्त्रकाराला नाश असा अर्थ अभिप्रेत नाही. बाद शब्दाचा अर्थ पदार्थ दिसत असूनही, याच्या अगोदर कधीतरी व्याख्या सांगितली होती ही, पदार्थ दिसत असूनही त्याबद्दल दृढ मिथ्यात्व निश्चय होणे, यालाच म्हणायचं बाद. बाद झाल्या वस्तू असते, पण त्या वस्तूबद्दल मिथ्यात्व निश्चय असतो, याला म्हणायचं बाद
निश्चय. किंवा बाद या शब्दाचा अर्थ तसा आहे, वस्तू नष्ट होत नाही, वस्तू अस्तित्वात असतानाच त्या वस्तूबद्दल सत्यत्व बुद्धी गेलेली असते आणि मिथ्यात्व बुद्धी आलेली असते, आणि त्या मिथ्यात्व बुद्धीनं त्या वस्तूकडे पाहत असताना त्या वस्तूचा बाध असा अर्थ होतो. कामून बाधित म्हणायचं ती, कारण अगोदर सत्यत्व बुद्धी तिथं होती आणि त्या सत्यत्व बुद्धीचा बाध झाला म्हणजे ती तिथं राहिली नाही, पण वस्तू आहे तिथं. मग ती वस्तूची प्रतीती कशी आहे? बाध निश्चयानं आहे, बाधितवाना आहे, आहे पण बाधित निश्चयानं आहे. जसा याच्यावर जर साप काढायला असेल, भिंतीवरचा साप, तर त्या ठिकाणी बाधित अर्थानच तो पाहता असतो. मृगजळ जरी डोळ्यानं दिसत असलं तरी बाधित वृत्तीनंच आपण ते जाणीत असतो. दिसतंय पण ते नाहीचा निश्चय. मृगजळ नाहीचा, दिसलं तरी बी, तसं जगत दिसलं तरीही नाहीचा निश्चय असावं, याला म्हणायचं बाध. असं याबद्दल उहापोह बाद समानाधिकरणाच्या प्रसंगात सांगितला आहे. माग आपला हा विषय बाद समानाधिकरण सांगता वेळेस है का नाही, त्यावेळेस बाद समानाधिकरण म्हणजेच आपण उदाहरणही सांगितलं होतं. जशी मुलगी बापाचं, काल बी सांगितलं होतं वाटतंय, घर सोडून पतीच्या घरी जाते, त्यावेळेस बापाच्या घराचा तिनं बाद केलेला असतो. तसंच त्याला बाद समानाधिकरण म्हणतात. नवऱ्याच्या एकडं ते सगळं अधिकार मिळवित असते, तिला प्राप्त होतो तो अधिकार. तसा तिचा जो ते अधिकार आहे का तो बाद आहे आणि तिच्या पतीचा मुख्य समानाधिकरण आहे. बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण हे असेच आहेत, कळायला सोपं आहे. म्हणून पतीच्या ठिकाणी कुटस्थ चैतन्य मानायचं आणि पत्नीच्या ठिकाणी आभास मानायचा, है का नाही. म्हणून आभासाला बाद समानाधिकरण करून मुख्य समानाधिकरणाशी ऐक्य करता येतं, म्हणजे ब्रह्मरूप होता येतं, यामध्ये काही शंका नाही. असा अर्थ समजून घेऊन चिंतन केल्यास मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय होण्यास हरकत नाही. या पद्धतीने गेल्यावर काय झालं ना व्हायला. म्हणून यापुढं रामकृष्णाधिकांच्या ब्रह्मत्वाविषयी काही विचार केला होता. मागून जे काही ब्रह्माता सांगू लागले त्यावेळेस ईश्वराच्या शरीराला, कारण हा विषय त्याच्यामुळेच निघाला होता, ब्रह्मज्ञानाविषयी निघाला होता आणि त्या ब्रह्मज्ञानाचाच विषय चालू लागला. कारण शिष्य म्हणू लागला की ब्रह्म हे इंद्रियानं जाणता येत नाही, कारण इंद्रिय हे त्याला जाणू शकत नाहीत, असं सद्गुरूनं सांगितलं होतं. मग त्याला वाटलं इंद्रियानंही ते जाणता येत नाही आणि इंद्रिया वाचून तर मग कसंच जाणता येत नाही, मग त्याचं ज्ञान कसं होईल. त्यावेळेस मध्यस्थ आला होता मध्येच म्हणला ते काय अवघड आहे, पुराणामध्ये तर रामकृष्णाधिकांनाच ब्रह्मता सांगितलेली आहे आणि त्याच्या ज्या मूर्ती आहेत त्याच ब्रह्मरूप आहेत, असं तो म्हणला होता. मग ते काही या ठिकाणी थोडस सांगणार आहेत. मग तरंगाच्या शेवटच्या भागात ब्रह्म निर्गुण असल्यामुळं, ब्रह्म कसा आहे, निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा सन्निकर्ष होणे संभव नाही, इंद्रियाने ते जाणता येणार नाही. इंद्रिय सन्निकर्ष वाचून प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, है का नाही. जर डोळ्याच्या समोर वस्तू असेल तर जाणता येईल आणि ब्रह्म डोळ्याच्या समोर येत नाही, म्हणून ब्रह्माचं ज्ञान डोळ्यानं होत नाही. आणि ब्रह्माच्या अपरोक्ष प्रत्यक्ष ज्ञाना वाचून तर सर्व संसार दुःखाची निवृत्ती होत नाही. सिद्धांत तर कसा आहे, ब्रह्माचं प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे आणि अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय
सकळ दुःखाची निवृत्ती तर होत नाही, आणि त्याचं ज्ञान कसं होईल मग, अशी जी शंका आली होती. म्हणून याला परमानंद प्राप्ती होत नाही हा तर वेदाचा मुख्य सिद्धांतच आहे. आणि ब्रह्माशी इंद्रिय संबंध होणे तर शक्यच नाही. ब्रह्माशी इंद्रिय संबंध होणे, इंद्रियानं ब्रह्म कळणे हे शक्यच नाही. मग ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार? त्यावेळेस काय सांगितलं होतं की अशी शिष्याची शंका झाल्यावर पुराणामध्ये रामकृष्णादिकांना ब्रह्मता प्रतिपादन केली आहे असा तो म्हणाला. पुराणामध्ये ब्रह्मता ही प्रतिपादन केली आहे. कशाला? रामकृष्णादिकांना. तेच रामकृष्णादिक कसे आहेत? ब्रह्मरूप आहेत म्हणून सांगितलं. त्यावरून रामकृष्णादिकांच्या शरीराशी इंद्रिय संबंधाचा प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही. त्यांच्या शरीराला त्यावेळेस लोकांचं प्रत्यक्ष ज्ञान त्याला झालंच असेल, है का नाही? मग अशा पुराण मतवाद्यांच्या शंकेचे खंडन करते वेळेस रामकृष्णादी देवांची शरीरे ब्रह्म नाहीत असं शिष्य म्हणला होता. त्यांचे शरीरच ब्रह्मरूप नाहीत असे प्रतिपादन केले आहे, असं या ग्रंथामध्ये शिष्याच्या द्वारे प्रतिपादन केले आहे. ते पाहून सगुण उपासक भाविक भक्तास काय होईल? ग्रंथकार नास्तिक आहेत का काय अशी शंका येईल. पण ग्रंथकार ही शिष्याच्या मुखातून ती शंका सोडवलेली आहे, गुरुच्या मुखातून सोडवलेली नाही. म्हणजे त्यांचाही किती चॅप्टरपणा आहे ग्रंथकाराचाही. आम्ही म्हणलो नाही बाबा, ते शिष्य म्हणला होता तसं. म्हणजेच असे वाटण्याचा संभव आहे की लोकांना अशी शंका, हे ग्रंथकार नास्तिक आहेत का काय? रामकृष्णादिकांना सुद्धा ब्रह्मता देत नाहीत ब्रह्म असून, मग हे नास्तिक आहेत का काय असं वाटेल. पण सूक्ष्म विचार जर केला तर अशी शंका मनात आणण्याचे कारण नाही. थोडासा बारीक विचार करावा लागतो, कारण विचार केल्याशिवाय खरं कळत नसतंय. अविचारानं खरं कळत नसतंय, विचारानं कळतंय. म्हणून आम्ही का म्हणलो होतो तसं, का सांगितलं आहे, त्या प्रसंगी वादाचा विषय रामकृष्णांची सावयव शरीरे. वादाचा विषय काय होता की जे सावयव अवयव सहित असणारे जे शरीरे आहेत ते शरीरे ब्रह्मरूप म्हणता येत नाही, कारण ब्रह्म निरावयव आहे. मग अवयवांना त्या ठिकाणी ब्रह्मता कशी द्यायची एवढाच त्या ठिकाणी विषय होता. सक्रिय शरीरे आणि ब्रह्म कसा आहे? अक्रिय आहे आणि शरीर सक्रिय आहे. मग यांच्या ठिकाणी हा भेद प्रत्यक्ष आपल्याला जाणता येतो, कळत आहे. मग शरीरच ब्रह्मरूप कसं म्हणायचं? शरीर पुन्हा राहतात का तरी? रामकृष्ण आले गेले, त्याहून जग काय ओसच पडले, म्हणजे ते आले गेले ना, ते शरीर राहिले का? आणि ब्रह्माचा कधी नाश आहे का? आणि शरीराला नाश आहे, मग ते देवाचे जरी शरीर असले तरीही नाश आहेच ना. म्हणून त्या शरीरांना ब्रह्मता कशी द्यायची? मग ब्रह्म निष्क्रिय आहे आणि अशरीरी आहे, किंवा एवढाच त्याचा अभिप्राय सांगण्याचा होता. कोणत्याही विचारी मनुष्या शरीरे ब्रह्म नाहीत असंच कळेल त्याला, विचार केला विचारी पुरुषाला कळत, असेच म्हणावायचे लागेल. तसे म्हटले तर पुराण वाक्यास अप्रमाण्य येते. असं म्हणल्यावर काय होणार? पुराण वाक्याला अप्रमाण्य येते. आता पुराण वाक्याचं प्रामाण्य चाललंय, पुराण वाक्याचं प्रामाण्य चाललंय, त्याची भीड कशी राखून ठेवायला जमत? जर सिद्धी ब्रह्माची करायची म्हणल्यावर दुसऱ्याच्या वाक्याला धरून ठेवायला जमतं का? कारण शास्त्र म्हणजे शास्त्र असतं, खरं तेच सांगावं लागतंय शास्त्राला. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी
ब्रह्म शरीरे होऊ शकत नाही, ब्रह्म अधिष्ठान जे चैतन्य असतं तेच ब्रह्म असतंय असं त्यांना सांगायचं होतं. त्याचाही परिहार करून तसा त्यांच्या त्या वाक्याचा परिहार केला पुराण वाक्यांचा. इतर जीवांच्या शरीराप्रमाणे रामकृष्णादिकांची शरीरे भूतकार्य नाहीत असंही सांगितलं आम्ही. पुन्हा त्याचा परिहार कसा केलाय? एकदम तोडून टाकलं का त्याला? आम्ही काय सांगितलं त्यावेळेस की त्यांचे शरीरे ही भूतकार्य नाहीत. जशी जीवाची पंचमहाभूतात्मक शरीरे आहेत तशी रामकृष्णादिकांची शरीर आम्ही सांगितली का? नाही. आम्ही मायाचे शरीर त्या ठिकाणी वर्णन केले आहे. केवळ भक्तावर अनुग्रह करण्याकरता ईश्वर इच्छेनुरूप साक्षात मायेची कार्य आहेत. ती जी शरीरे आहेत ती भक्ताच्या इच्छेनुरूप आहेत. भक्ताला तशी इच्छा झाली की आपणाला ईश्वरानं कृपा करण्यासाठी प्राप्त व्हावं, यावं, भेट द्यावी, अशी त्याची उत्कट इच्छा जर असेल तर तो मायावी शरीर धारण करून त्याला भेट देण्यासाठी येतोही. आणि जीवाप्रमाणे रामकृष्णादिकांना केव्हाही देहात्म भ्रांती नसते हे आम्ही सांगितलंय. जीवाप्रमाणे जीवाच्या ठिकाणी देहात्म भ्रांती आहे, पण रामकृष्णादिकांच्या ठिकाणी देहात्म भ्रांती होती का? ते भ्रममुक्त होते, है की नाही? असंही आम्ही सांगितलं आहे. त्यांना त्यांच्या देहाबद्दल काही आसक्ती होती का? नाही. वगैरे अभिप्रायानं पुराणिकांनी रामकृष्णादिकांना ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. आता पुराणाने केलेली आहे, त्यांची ब्रह्मता सांगितलेली आहे. पुराणिकांनी रामकृष्णादिकांना ब्रह्मता सांगितलेली आहे. वर सांगितलेल्या अभिप्रायाचा विचार करून नास्तिकत्वाची शंका आल्यास दूर करावी. जे आम्ही वर सांगितले होते का शरीरे ब्रह्मरूप नाहीत, तर कोणती शरीरे ब्रह्मरूप नाहीत म्हणले होते? ही जीवाची शरीरे ब्रह्मरूप नाहीत आणि ईश्वराची शरीरे ही ब्रह्मरूप नाहीत. कारण त्या मायावी शरीराचा देव काय करतो? ह्या जीवाच्या कल्पनेमध्येच येतो. कल्पनेचा जे देह असतो तो मायावी असतो. कल्पनेत तयार केलेलं मायावी असतं. म्हणून जशी जीवाची कल्पना होईल का तसा ईश्वर बनत असतो याच्या कल्पनेवर. ईश्वरता ही जे काही संकल्पना आहे जीवामुळे आहे. ईश्वर कोणासाठी आहे? मागे सांगितलं होतं एकदा. म्हणजे ईश्वराचं जे ईश्वरत्व आहे, देवाला जे देवत्व आलंय ते जीवत्वावरच आलेलं आहे. जीवाकरता देव केलेला आहे. तो जे काही देव देव म्हणून आहे ना ईश्वर, तो जीवामुळे ती पायरी करून ठेवलेली आहे. आता ह्या आपण देवळ मानतो, मुसलमानाच्या मस्जिदी येतात, ख्रिश्चनचं गुरुद्वार आहे, हे कोणासाठी? जीवासाठी करूनही ठेला. ते करण्याची काही गरज नव्हती, पण ते जीवासाठी करून ठेवलंय. जसं लहान वयामध्ये लहान बाळकाला गणित शिकवायचं असतं, हिशोब शिकवायचा असतो, त्यावेळेस खडे मांडून सांगावं लागतंय. हे इतके खडे येतं, 10 खडे येतं, एकीकडे 5 येतं, एकीकडे 5 आहेत, मला मोजून दाखव. त्यावेळेस ते खडे मोजून दाखवितो, दोन्ही बराबर भरतात. मग इकडचे 2 काढून जर तिकडे टाकले तर मग तिकडे किती झाले? 7 झाले एकीकड आणि एकीकड. असा हिशोब त्या ठिकाणी त्या लहान मुलाला सांगावं लागतंय. आणि मोठं झाल्यावर तो गणिताचा शिक्षकच झाला आणि त्याला विचारलं
खडं मांडायची काय गरज आहे का? हे कशासाठी आहेत मग देवळं देव? आपली आस्तिक्य बुद्धी व्हावी. नास्तिक्य बुद्धी झाली होती का ती आस्तिक्यात यावी. आस्तिक्य मानावं त्यानं देवाचं. देव आहे अशी त्याची भावना व्हावी. परोक्षानं का व्हायना पण देव कळावा. अशा बुद्धीमुळे देवाची मांडणी केलेली आहे. मग ही कवर असते मोठं होईपर्यंत. लहान मुलाला खेळणी घेऊन देतात आताऱ्याजवळची, ही कवर असते लहान आहे तोपर्यंत. मोठं झाल्यावर बी त्याला तेच खेळ म्हणल्यावर खेळण का ते? आणि जर खेळूच लागलं तर काय म्हणेल त्याला? मग जग काय म्हणेल? वेळ आहे म्हणते त्याला, है का नाही? मग तसं आपण सुरुवातीपासून जो देव धरलाय भक्तीसाठी, आणि तो देव आपण सोडलाच नाही. सुरुवातीला दिलेला, लहानपणी दिलेलं खेळणं ते सोडलंच नाही. मोठं झालं तरी बी तर त्याला काय म्हणते? येड आहे. आणि तसा मग सुरुवातीचा देव आपण धरलेला तो सोडलाच नाही तर त्याला काय म्हणेल शास्त्र? मग त्याला नाव बोट कोण ठेवील? जगातले लोक नाही ठेवणार, कारण ते बी तसेच आहेत ना सगळे. पण जे परमार्थामध्ये तरबेज झालेले आहेत, शास्त्र वेद संपन्न झालेले पुरुष, त्यांना काय म्हणतील? हे वेडेत. हे जे धरले हातात खेळणं, आहे का नाही? मग हे करून ठेवलेला देव संतांनी कोणासाठी केलता? त्यानं तिथपर्यंत यावं आणि तिथून पुन्हा आपण यायला उचलू. हे सोपं. याला तरफ म्हणते. तरफ. तरफ म्हणजे उचलण्याची अटकल, आयडिया. ही संतांनी आयडिया केलेली, पण ती आयडियाच भवली. कोणाला? त्यालाच भवली, त्या भजकालाच. संतांना केलं एकासाठी, ते त्याच्यातच बसले, है का नाही? मग हा विचाराचा परमार्थ असतो. विचारावर आल्यावर कळत असते. म्हणून ग्रंथकार निश्चलदासजींनी यांनी पुढे ईश्वर स्वरूप पुष्कळ प्रतिपादन केलेले आहे. हिंदी जो विचारसागर आहे त्याच्यामध्ये ईश्वराचं भरपूर काय त्यांनी सांगितलंय, कसा आहे तो म्हणून. इथं थोडंफार सांगितलंय. जोपर्यंत जीवांना देहात्म भ्रांती आहे, देहात्म भ्रांती म्हणजे देहावरच त्यांचा आत्मा असा भाव होतो, तोपर्यंत ब्रह्मात्मैक्य बोध प्राप्ती करता, आत्मज्ञानासाठी करता ईश्वर उपासना अवश्य करणीय आहे. त्यांचंही मत असं नाही एकदम तोडून टाकायचं. ईश्वर उपासना ही करावीच लागते. कवर? जोपर्यंत ब्रह्म आत्म ऐक्य होत नाही, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होत नाही, तोपर्यंत ईश्वराची उपासना ही करावीच लागते. कारण ब्रह्म ऐक्य ज्ञान का होत नाही? तर अंतःकरण शुद्ध नाही म्हणून. आणि अंतःकरण शुद्धीचं एकच कारण आहे ईश्वर उपासना. आणि ती उपासना सोडली तर अंतःकरण शुद्ध होणार नाही. आणि अंतःकरण शुद्ध नाही झालं तर ब्रह्म ऐक्य ज्ञान होणार नाही. म्हणून ब्रह्म ऐक्य ज्ञान होईपर्यंत ईश्वर उपासना ही आचरणीय आहे, करावीच लागते, असंही सांगितलं आहे. आणि बोध प्राप्तीनंतर ही सोडू नये, नंतर चित्तात मल येऊ नये म्हणून करावी. अगोदर ज्ञान व्हावं म्हणून करावी, आणि ज्ञान झाल्यावर ते झालेलं ज्ञान जाऊ नये म्हणून करावी. म्हणजेच ईश्वर उपासना ही ज्ञानाच्या अगोदरही करायची आहे आणि ज्ञानाच्या नंतरही करायची सांगितली आहे. सहस्थितीची उपासना बोध वचनाचीही असतेच. एकंदरीत श्रवणाची तीव्र इच्छा होईपर्यंत, श्रवणाची तीव्र इच्छा होईपर्यंत सर्व जीवमात्रांना ईश्वर उपास्य आहे. मुमुक्षुला जोपर्यंत तीव्र इच्छा होत नाही श्रवणाची, तोवर म्हणजे विषय कळूच तर जे वेदांत शास्त्र सांगायले का ते यथार्थ रूपानं कळावं सांगितलेलं,
ईश्वराची उपासना करावीच लागते. आणि मग शास्त्र कळाल्याच्या नंतर उपासना नाही केली तरी त्याला काही बंधन नाही, आणि केली तरी काय हानी होणार नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे, काही याच्यामध्ये वाद नाही म्हणले. म्हणजेच ईश्वर उपास्य आहे हे मान्य आहे, कारण ईश्वर यांनीच तर मानलाय, दुसरं कोण मानतंय? ईश्वर यांनीच मानलाय ना. आणि ईश्वर उपासना करण्यासाठीच ईश्वराची उत्पत्ती केलेली आहे. असा काय ईश्वर प्रत्यक्ष प्रतीतीला येतो का? ईश्वराची प्रत्यक्ष प्रतीती येतच नसते, कारण ईश्वराची जी अस्तित्वात जे काय अस्तिक्य आहे ते कल्पनेत ठेवलेलं आहे, ते जीवाच्या कल्पनेत आहे. म्हणून त्याच ती कल्पना तशी का केली आहे? जी असत कल्पना झाली का ती कल्पना निवृत्त करण्यासाठी ती सत्कल्पना करून ठेवलेली आहे, हे जीवाला कळत नाही, है का नाही? मग हे काही जे दोष येऊ लागला ग्रंथकारावर, त्याच्यासाठी त्यांनी इतकं शेवटी सांगितलं की आम्ही निर्दोष आहेत, आम्ही नास्तिक नाहीत, आम्ही आस्तिकच आहेत, आम्हीच तो ईश्वर निर्माण करून ठेवलेला आहे. म्हणून हे सर्व जे आहे सगुण मूर्ती देवांच्या, ह्या केवळ जे काही संत मंडळी होती त्यांचाच हे सर्व कारभार आहे. आणि काही काही याला विरोधी करीत होते, काही संत या कार्याला विरोधी करीत होते. आणि मग त्यांचा विरोध कशासाठी करीत होते? ते तर जीवाची बुद्धी तिथंच राहील, तुम्ही तसं करू नका. आणि हे म्हणायचे हे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी होते कसे? यांना कसं इथपर्यंत यावं? पायरी तर करावं लागेल ना, त्यांची एवढी झेपोरी येते का? म्हणून त्यांनी मूर्ती केल्या. काही संतांची अशी समज झाली की एकदम त्यांना ब्रह्मज्ञान होणार नाही, म्हणून अगोदर त्यांना उपासना करण्यासाठी काहीतरी त्यांना खून द्यावी लागेल, म्हणून ती आकाराची मूर्ती करून दिली. पण काही काही संत त्या संतांना विरोध करू लागले, अहो तुम्ही हे करायलात ना, ते तिथंच रमतील. ते वर ये ना, कोणाचं खरं कोणाचं खोटं आहे आता बघा, दोघाचं खरंय का नाही? हा, पण जो शहाणा तो धनी घेतो आहे. न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. हा तरंगाचं रहस्यही आता इथं समाप्त झालं आहे. उद्यापासून आपण 5वा तरंग सुरुवात करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु